सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण नाही रूप वर्ण गुण जेते सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण नाही रूप वर्ण गुण जेते नाही रूप वर्ण गुण जेते हरे श्री हरी पहिला डोळे भरी 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 पाहता पाहणे तुरी सारोनी पाहता पाणी दुरी सारोने पाहता पाणी दुरी सारोने ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योत ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योत ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती देह उभी मूर्ती विठेवरी हे उभी मूर्ती विठेवरी हे उभी मूर्ती विठेवरी ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योत ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती देह उभी मूर्ती विठेवरी हे उभी मूर्ती विठेवरी हे उभी मूर्ती विठेवरी तो हर श्री हरी पहिला डोळे भरी हरे श्री हरी पहिला डोळे भरी तो हर श्री हरी पहिला डोळे भरी हरे श्री हरी पहिला डोळे भरी पाहता पाहणे तुरी सारोनी पाहता पाणी दुरी सारोने पाहता पाणी दुरी सारोने सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण थे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारुनिया ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते उभी मूर्ती विटेवरी तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारुनिया विडला सर्व वेदांत सिद्धांत
गोचरं तमगोचरं वामनं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरो प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजं स्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणा
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक जाडू सेवे लागी सेवक जाडू सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा अवघड निज चरणा राम तुकाराम नाम घेता गावेयम धन्यात गोवा समर्थ समर्थ देणे केला हा पुरुषार्थ तुकाराम तुकाराम येता कामेय धन्य उपवास समर्थ देणे केला पुरुषार्थ पुरुषार्थ तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वया तारियल्या जैस्याला या म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा शरणागत दीनार्ते परित्राण परायणे सर्वस्यारती हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरू रुक्मिणी प्राणसंजीवन महाराष्ट्राचा आराध्य दैवत षड्गुणैश्वर्य संपन्न पंढरपूर निवासी श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या छत्रछायेखाली परमपूज्य प्रातस्मरणीय महान तपस्वी योगी ध्यानी समाधी अवस्थेमध्ये लीन असणारे परमपूज्य जंगली महाराज यांचे शिष्य वैकुंठवासी परमादरणीय प्रातस्मरणीय कृष्णदास महाराज नेर्लेकर आणि नेर्लेकर महाराजांचे पट्ट शिष्य नेर्लेकर महाराजांनी शिष्य परंपरा बनवण्या अगोदर आत्ता असं झालंय शिष्य वाढवण्यासाठी वाटेल ते केलं जातं पूर्वी शिष्य वाढून नये याच्यासाठी गुरु प्रयत्नशील असायचे त्याच्यामुळं एखाद्याला जर आपण शिष्य बनवतोय तर त्याची जबाबदारी घ्यावी लागते दादा याचा इको कमी करता येईल का इको पूर्ण कमी करा सद्गुरूला संतांना शरण जाणं म्हणजे आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी या न्यायानं पहिले शिष्य परंपरा बनवली जायची ज्यांच्या 50व्या सोहळ्यानिमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आहोत सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सव आपण यंदा साजरा करतोय 50वं वर्ष हे आपण साजरं करतोय पण त्यांनी त्यांच्या काळामध्ये आपल्या गुरूंची शरणागती पत्करल्यानंतर गुरूंनी पहिली परीक्षा घेतली ए बाबा पहिल्यांदा माझं शिष्य व्हायचं असेल तर तू माझ्या शिष्य होण्याच्या पात्रतेचा आहे का हे मला बघायला नको का म्हणून 42 गायी सांभाळायला दिल्या आता 42च गायी का त्याचं कारण काय मी मगासपासून विचार करते 50 दिल्या असत्या काय बिघडलं असतं 100 दिल्या असत्या काय बिघडलं असतं 5च दिल्या असत्या काय बिघडलं असतं पण 42च का कारण त्या आकड्याच्या पाठीमागं पण एक गणित आहे 42 मध्ये 2 आकडे येतात 4 आणि 2 4 आणि 2 एकत्र केल्यावर किती होतात 6
या शरीरावरती सगळ्यात जास्त सत्ता जर कोणाची असेल तर ती 6 विकारांची असेल. पहिले या 6 विकारांना जिंक आणि मग नंतर मला शरण ये. म्हणून या 6 विकारांवर षड्रिपूंवरती ज्या वेळेला विजय मिळवला, 42 ज्या गायी आहेत त्यांना प्रत्येकीला एकेका देवाचं नाव देऊन हाक मारल्याबरोबर जिला हाक मारावी तिनं येऊन बसावं. तसं कुठल्याही इंद्रियाला हाक मारली की त्या इंद्रियानं अंतर्मुख व्हावं. यदा संहरती चायम कुर्मोंगोनीव सर्वशः इंद्रियाणेंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. आणि या अवस्थेला गेल्यानंतर मग गुरूंनी सांगितलं, आता मात्र अडचण नाही तुम्हाला गुरुपद देण्यासाठी आणि लोकांना तुम्ही गुरु होऊन समाज प्रबोधन करावं, मार्गदर्शन करावं या अधिकाराचे तुम्ही झालेले आहेत. मग आपण आसारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. या न्यायानं बालदास महाराजांना त्यांनी कृपा केली आणि एकदा का संत कृपा झाली की इमारत फळाली. जोपर्यंत संत कृपा होत नाही तोपर्यंत कुठल्याही व्यक्तीला साधना करता येत नाही. बरं, सद्गुरू शिवाय केलेली साधना ही कधीच फलद्रूप होत नाही. दादा याचा अजून इको कमी करा का बंदच केलाय पूर्ण? भोंग्याचा रिटर्न येतोय का? बरं ठीक आहे. सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय कोणत्याच साधकाला आपल्या साध्यापर्यंत पोचता येत नाही. संतांची कृपा ही अति महत्त्वाची असते आयुष्यामध्ये. ज्याच्या आयुष्यात संत नाही त्याला देव जरी भेटला तरी फायदा होत नाही. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराजांकडे देव पाठीमागं लागले होते. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. देवानं स्वतःहून त्यांच्या हातनं जेवावं हा अधिकार नामदेव महाराजांचा. पण मुक्ताबाईनं भर सभेमध्ये डोक्यात थापटणं सांगितलं, नाम्या तुझं गाडगं कच्चं आहे. हे सांगितल्याबरोबर नामदेव महाराजांना राग आला. रागारागात पांडुरंगाकडे गेले. ती मुक्ती बघ मला काय म्हणते, माझं गाडगं कच्चं आहे. देवानं सांगितलं कच्चंच आहे. मग मात्र अजून डबल राग झाला. मग इतके दिवस तू माझ्याकडे कशाला होता जर मी कच्चा आहे तर? म्हणे तुला पक्क करण्यासाठी प्रयत्न करत होतो, ते माझ्याच्यानी जमलं नाही, ते मुक्ताबाईनं केलं. आजही वारकरी संप्रदायामध्ये कच्च्यांना पक्क करण्याचं काम मुक्ताबाईच करतात. ही परंपरा आहे संप्रदायाची. संप्रदायामध्ये 3 मार्ग प्रामुख्यानं विचारात घेतले जातात भगवत प्राप्तीचे: ज्ञान, योग आणि भक्ती. पहिला मार्ग आहे ज्ञान मार्ग. ज्ञान मार्गाने जाणारे ज्ञानोबराया. ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना, आजचा दिवस महत्वाचा आहे ते पुढे सांगणार आहे मी, पण ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना नाथांचं जे मत आहे ते असं आहे: ज्ञानी याचा शिरोमणी वंद्य जो का पूजास्थानी. ज्ञानी याचा शिरोमणी वंद्य जो का पूजास्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. हा ज्ञानोबरायांचा अधिकार. पण ते ज्ञानोबरा या समाजाला कंटाळून ज्या वेळेला ताटी लावून बसले ना झोपडीमध्ये, त्यावेळेला दरवाजाची ताटी वाजवून, तो दरवाजा वाजवून, तुम्ही योगी आहात आणि योगी कुणाला म्हणावं? योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे व्हावे पाणी, बोल शस्त्रे झाला क्लेश, संती मानावा उपदेश, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा, इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा. असं सांगणारं व्यक्तिमत्व म्हणजे मुक्ताबाई आहे. ज्ञानमार्गानं गेलेल्या ज्ञानोबरायांच्या अधिकारावरती शिक्कामोर्तब समाजानं करावा याच्यासाठी निर्माण झालेलं साहित्य हे ताटी उघडायच्या अगोदर लिखाण केलेलं नव्हतं. जर मुक्ताबाईंनी ताटी उघडायला प्रवृत्त केलं नसतं तर कदाचित या साहित्याला हा समाज मुकला असता. या समाजापर्यंत हे साहित्य पोहोचवणारे ज्ञानोबराया ताटी उघडून बाहेर येतात आणि समाधी कालांतरानं घेतात. त्याला कारणीभूत माझी मुक्ताबाई आहे. दुसरा मार्ग तो म्हणजे भक्ती मार्ग. त्या भक्ती मार्गामध्ये अधिकार असणारे नामदेव महाराज आहेत आणि त्या नामदेव महाराजांच्या अगोदर एक येऊन गेले जे प्रचंड मोठे योगी ज्यांचं नाव चांगदेव आहे. 1400 वर्ष जगले. 14 वेळेला काळाला माघारी पाठवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये. पण ते ज्या वेळेला चांगदेव ज्ञानोबरायांकडे येणार, पत्र लिहायला घेतलं. आता हा कथाभाग सगळ्यांना माहिती आहे. पत्र कोरं पाठवलं. अधिकार मोठा म्हणून आदरार्थी काही लिहावं तर वयानं बारीक आहे आणि वयानं बारीक आहे असं समजून काही लिहावं. तर अधिकार जो मला प्राप्त करायला 1400 वर्ष गेले ते त्या लेकरानं 14व्या वर्षी ग्रहण केलेला अधिकार आहे. मग काय करावं कळलं नाही. कोरं पत्र पाठवलं. मुक्ताबाईंनी पत्र बघितलं आणि कळलं. भावाला दाखवलं, दादा चांग्याचं पत्र आहे.
मुक्ताबाई चांग्या म्हणू नये, मोठे आहेत ते. दादा एवढा मोठा झाला पण कोराच राहिलाय, काय त्याला चांगदेव म्हणता तुम्ही, चांग्याचा आहे तो. असं म्हणल्यावरती मग मात्र चांगदेव तिकडनं भेटायला आले, सगळे पाया पडले. मुक्ताबाई कुठं पाया पडते. आणि मग मात्र चांगदेव महाराजांना राग आला, पण त्यांनी सांगितलं चांगदेवा तुम्ही कोरेचे कोरेच राहिलात. एवढ्या वाक्यावरती चांगदेवांना मुक्ताबाईचा अधिकार कळला आणि त्यांनी सांगितलं आता भरण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि मग ज्या वेळेला मुक्ताबाई उपदेश करतात त्यावेळेला चांगदेव महाराजांचं मत आहे मुक्ताबाईंबद्दल. चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्ष योगाच्या सामर्थ्यावरती काळाला माघारी पाठवणारे चांगदेव महाराज पण ते मुक्ताबाईला शरण येतात. म्हणून योग मार्गातल्या अधिकाऱ्याला सुद्धा वठणीवर आणणाऱ्या माझ्या मुक्ताबाई आहेत. आणि तिसरे नामदेव महाराज भर संत सभेमध्ये नाम्या तू कच्चा आहेस असं म्हणण्या इतका अधिकार ज्यांना प्राप्त आहे त्या माझ्या मुक्ताबाई आहेत. आणि मग देवाला विचारलं ती मुक्ती तर मला कच्चं म्हणती, मग पक्क कशानं हो. म्हणे गुरु भेटल्याशिवाय पक्का व्हायचा नाहीस. आणि मग तिथून पुढं औंढ्या नागनाथला, तिथं परळी वैजनाथला, आणि मग तिथं जी भेट झाली विसोबा चाटींची, चाटी म्हणजे पूर्वाश्रमीचे चाटी, नंतरचे विसोबा खेचर, त्यांची भेट झाली. आणि मग त्यांना गुरु करून घेतल्यानंतर वाळवंटात आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी पांडुरंग दिसायला लागला. भगवंत श्वान रूप घेऊन आले, ताटातली भाकरी उचलली आणि पळायला लागले. त्या श्वानाला नामदेव महाराजांचं मत आहे, अरे देवा कोरड्या भाकरी कशा खाशील, धर थांब हे तुपाची वाटी पण घेऊन जा. हाती घेऊन तुपा वाटी नामा लागे श्वाना पाठी. त्या कुत्र्याच्या पाठीमागं लागल्यावरती कोसभर पळाले देव पण, आणि नंतर मूळ स्वरूपात आले आणि मग हसायला लागले. नामदेव महाराज म्हणतात देवा का बरं कोसभर पळवलं असेल, तिथंच जर कुत्र्याच्या स्वरूपातनं बाहेर आले असते, विठ्ठल रूपात दर्शन दिलं असतं तर काही बिघडलं असतं का. तर तिथं देवाचं मत आहे परीक्षा काय उगच होते का, परीक्षा घेण्यासाठीच 1.5 कोस पळावलं तुम्हाला. आणि नामदेवा तुमच्यातला बदल काय ते सांगतो. बिफोर सद्गुरू अँड आफ्टर सद्गुरू. सद्गुरू भेटायच्या अगोदर तुम्हाला मुक्ताबाईमध्ये गुरु दिसला नाही, भगवंत दिसला नाही, पण गुरुची भेट झाल्यानंतर तुम्हाला श्वानातही देव दिसायला लागला. ही संतांची कृपा असते. आणि ती संतांची कृपा बालदास महाराजांवरती झाली. आणि मग सांगितलं गुरु कधीच शिष्याला, अधिकारी शिष्याला आपल्या जवळ ठेवत नाहीत, कारण याला माझ्याच पाशी ठेवावं तर पुढे अजून बाकीच्यांचा या व्यक्तीला त्रास व्हायला नको. त्याची स्वतंत्र साधना फलीभूत झाली पाहिजे, फलद्रूप झाली पाहिजे, वाढली पाहिजे, समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून सांगितलं आता निवांत जाऊन एकांतात जाऊन ध्यानधारणा करा, समाधी लावा, चिंतन करा, भगवत स्मरण करा. आणि नाही योग मार्गाने जाता आलं, जंगली महाराजांची परंपरा ही योग परंपरा आहे. अजूनही जंगली महाराजांच्या गादीवरती बसणारे जंगलीदास महाराज कोपरगावला आपल्याला बघायला मिळतात. तर त्या जंगलीदास महाराजांनी सांगितलेली परंपरा ही योगाची आहे. योग मार्गाचं काठिण्य खूप आहे ते मी पुढे सांगते. पण या मार्गाने न जाता कलियुगामध्ये सहजासहजी भगवत भेट जर कशानं होत असेल तर ती भगवंताच्या नामस्मरणानं होते. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. पांडुरंगाचं नाव घेतलं की पर्वत जळती पापाचे, नाम घेता विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पापाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची. हे नामाचं सामर्थ्य आहे. म्हणून बालदास बाबा तुम्ही इथं आल्यानंतर योग तुम्ही करा, पण समाजाला मात्र नामस्मरण करण्यासाठी भाग पाडा. मग नाम कोणाचं जपावं कलियुगात, बाकी कोणाचं नको. जे अपडेटेड व्हर्जन आहे त्याचं भजन करा. आणि अपडेटेड व्हर्जन म्हणजे पांडुरंगाचं व्हर्जन आहे, पण हा कोणाचा अवतार आहे हे कळावं म्हणून पहिल्यांदा कृष्णाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करा. आणि मग नंतर त्याचं नेक्स्ट व्हर्जन कोण आहे तर तो पांडुरंग आहे. आणि कृष्णापेक्षा बेस्ट तो आहे हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. काय आहे दुर्दैव आहे आमची, इथून लोक वृंदावनला जातात पण लोक पंढरपूरला जायचा कंटाळा करतात. मी सगळ्यांना सांगते राम
कृष्ण आणि या कृष्णाच्या पुढचा जो अवतार आहे तो हरी अवतार आहे. त्याच्यामुळं हरीकडं सगळ्यांनी गेलं पाहिजे. आणि बाकीच्या सगळ्या रामाकडं जाल तुम्हाला काही फुटांवरनं दर्शन आहे, कृष्णाकडं जाल काही फुटांवरनं दर्शन आहे, पण एकमेव असा देव आहे की ज्याच्या थेट पायाकडं जाता येतं आणि तो एकमेव देव म्हणजे माझा हरी आहे. आणि म्हणून त्याच्याकडं गेलं पाहिजे. हे बालदास महाराजांना त्यांच्या गुरूंनी सांगितलं. म्हणून त्यांनी पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा इथं यावा. देव आमच्याकडे आल्यानंतर मग आनंदी आनंद होणार आहे म्हणून 7 वर्षाची साधना केली आणि 7 वर्ष तपश्चर्या करून साधना करून देवाला सांगितलं, भगवंता आमच्याकडे या. आगतम हरी सुस्वागतम हरी. त्यांना आगतम म्हणून सांगितल्यावरती 7 वर्षाची साधना फलीभूत झाली आणि पांडुरंग परमात्मा शिरगावात आले. आणि मग काय भगवंत शिरगावात आल्यावरती गावकऱ्यांचा आणि महाराजांचा आनंद. हरी आला रे हरी आला, हरी आला रे हरी आला, संता संगे ब्रह्मानंद झाला रे, संता संगे ब्रह्मानंद झाला रे. हरी आला रे हरी आला, हरी आला रे हरी आला, हरी आला रे हरी आला. भगवंत शिरगावात आलेले आहेत म्हणून शिरगावातल्या माणसांनी पंढरीला नाही गेलं तरी चालेल. कारण तुमच्या मूर्तीची एक जी ऊर्जा आहे मला जी इथं आल्यानंतर दर्शन घेताना जाणवली ती सांगते. आल्या आल्या कृष्ण दिसले. मग काय देहुडा चरणी त्याला बघितलं, त्याच्या जवळ गेले, दर्शन घेतलं. पण वाट बघत होते विठ्ठल कुणीकडे ते बघितलं पाहिजे. आणि जसं पांडुरंगाच्या मूर्ती समोर गेले क्षणभर असा भास झाला पंढरपुरातलाच इथं आलाय. नवे नवे तर त्याच्यापेक्षा तेज ह्याचं जास्त आहे की काय असं वाटावं. एका योग्यानं, एका नामधारकानं, एका साधू महात्म्यानं, महापुरुषानं त्यांची सेवा केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं चैतन्य, त्यांची ऊर्जा ही अगणित आहे. आणि काय बोलावं, खरं तर तो तसा सुंदरच आहे. पांडुरंग सुंदर हे अख्ख्या जगानं सांगितलेलं आहे. पण इथला जरा विशेष आहे. त्याला बघितलं की मन मोहावं त्यानं. आणि इथं सुद्धा अजून एक वैशिष्ट्य, जसा पंढरपुरात एकटा आहे तसा तुमच्याकडं पण एकटा आहे. खोटारडे कुठले पलीकडे आहे ना. जसा पंढरपुरात तिला थोड्या अंतरावर ठेवू नये बाई, ध्यान आहे. कारण इथलं जे माझं ध्यान आहे ते ध्यानावतार आहे हा माझा. कलियुगातल्या लोकांनी माझं ध्यान करावं हे सांगण्यासाठी आहे. म्हणून तू काही अंतरावरती थांब. म्हणून माझी रखुमाबाई थोडी अंतरावर पंढरपुरात आहे आणि तितक्याच अंतरावरती शिरगावात पण आहे. हे तुमचं वैशिष्ट्य आहे. विठ्ठल विठ्ठल. खरं तर अशा गावामध्ये आमच्यासारख्या पामरांची सेवा व्हावी हे आमचं भाग्यच आहे. एकतर चाकणवरनं मला यायचं. माझं गाव फार लांब आहे खेड तालुक्यामध्ये, पण माऊलींचा तालुका जरी असला तरी त्या तुम्ही आता आळंदीकर असाल तुम्हाला माहिती असेल भामफाट्यापासून आतमध्ये 6 किलोमीटर. मला 350 किलोमीटर अंतर आहे. प्रवास करून ज्या वेळेला इकडे येत होते असा किलोमीटर राहिला त्यावेळेला असं वाटत होतं बाप रे कशाला आले असेल बरं मी एवढ्या लांब. आणि प्रवास करून 7 तासाचा प्रवास केलाय. फार मानपाट नको नको म्हणत होती. इथं बसल्यानंतर मी आमच्या सदाशिवभाऊन म्हणले भाऊ फार आतमध्ये हो तुमचं गाव, फार अवघड आहे. पण एवढा सगळा भाग आणि शीण एका क्षणात गेला फक्त तुमचा देव बघितला. आणि मग तिथं गेल्यावर मला वाटलं भाग गेला शीण गेला, भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, भाग गेला शीण गेला, भाग गेला शीण गेला, शीण गेला, शीण गेला. सदाशिव भाऊ माझं कीर्तन झालं ना, या सगळ्या कलाकारांवर एक म्हातारी ओवाळून टाका बरं का. तुम्ही निवडूनच सगळे आणलेले आहेत बघा. भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद. हे सगळं वातावरण, त्या भगवंताची मूर्ती आणि बालदास महाराजांचं जे समाधीचं तेज आहे. पूजा करणारे दादा तुम्ही अजूनही ते चैतन्य जपून ठेवलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. कारण पूजा करताना सुद्धा मनोभावे मनोमय पूजा ह्याची बढी आहे केसी राजा. त्या पूजेचं फळ तुम्हाला निश्चित भविष्यामध्ये लाभेल. नक्की बालदास महाराज तुमच्यावरती कृपा करतील. हे तुमच्या पूजेचं फल भविष्यामध्ये तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. समाधीचं तेज आहे. आणि कदाचित या समाधीचं म्हणजे हे माऊलींच्या समाधी सोहळ्याचा आपण 729वा संजीवन समाधी सोहळा आपण यावर्षी साजरा केला. आणि तो दिवस कोणता आहे संजीवन समाधी सोहळ्याचा, तर तो माहिती आहे तुम्हाला काय वैशिष्ट्य आहे बघा ना. ज्ञानोबरायांनी ज्या तिथीला आपला देह
पंचमहाभूतांच्या स्वाधीन केला आणि आत्मतत्व जशाच तसं समाधीमध्ये ठेवलं. संजीवन समाधी म्हणजे देह ठेवणं नाही बरं. जर तुम्हाला कल्पना नसेल तर 1-2 मिनिटामध्ये सांगते, कारण आजचा दिवस वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा अख्ख्या देशभरामध्ये नव्हे नव्हे तर जगभरामध्ये साजरा होतोय. लंडनमध्ये, बॉस्टनमध्ये सुद्धा हा सोहळा साजरा होतोय. मग माऊलींचा 729वा संजीवन समाधी सोहळा. तुम्ही थोडेसे योग्यांच्या संगतीत राहणारी माणसं आहेत, तुम्हाला माहिती असणार या भाग, पण तरी माझ्या वाणीचं पावित्र्य निर्माण होईल म्हणून सांगते. संजीवन समाधी म्हणजे काय, तर इथं लयचिंतन योगी करत असतात. लयचिंतन करतात आणि स्वतःच्या तत्वाचं लय एका तत्वामध्ये करणं, याला संजीवन समाधी असं म्हणतात. विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये लयचिंतन तुम्ही वाचलं असेल, श्रवण केलेलं असेल. ज्या वेळेला योग्याला आपला देह आता त्याचं कार्य थांबवायचंय, मग करायचं काय, पृथ्वी तत्वाचा लय जल तत्वात करायचा, जल तत्वाचा लय तेज तत्वात करायचा. 5 तत्व आहेत हे तर माहिती असेल सगळ्यांना, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. कुठलाही जीव असू द्या, या 5 तत्वाच्या पलीकडे जाऊन 6वं तत्व अजूनपर्यंत कुणाच्याच शरीरात सापडलेलं नाही. मग समाधी म्हणजे काय, तर पृथ्वी तत्वाचा लय जल तत्वात, जल तत्वाचा लय तेज तत्वात, तेज तत्वाचा लय वायू तत्वात आणि वायू तत्वाचा लय हा आकाश तत्वात. आकाश तत्वामध्ये फक्त निर्वात पोकळी राहते, एक चैतन्य राहतं, एक ऊर्जा राहते आणि ती ऊर्जा आता एका ठिकाणी मी संघटित करून ठेवतोय. आणि जर पुन्हा ज्ञानोबरायांना वाटलं की आता मला बस, मला इथं थांबायचं नाहीये, मला आता बाहेर यायचंय, ज्ञानोबराय येऊ शकतात का, येऊ शकतात. कसे, पुन्हा ते आकाश तत्व तेज वायू तत्वात येतं, वायू तत्व पुन्हा तेज तत्वाला ग्रहण करतं, तेज तत्व पुन्हा आप तत्वाला म्हणजे जल तत्वाला ग्रहण करतं, जल तत्व पुन्हा पृथ्वी तत्वाला ग्रहण करतं आणि पुन्हा पंचमहाभूतात्मक शरीर तयार होतं. ज्ञानोबराया तुम्हाला दर्शन देतील, पण त्यासाठी तुमची ज्ञानोबरायांवर श्रद्धा पाहिजे. ज्ञानोबरायांनी माझ्या आयुष्यात यावं असं तुम्हाला वाटलं पाहिजे आणि ज्ञानोबरायांनी दर्शन अनेकांना दिलेलं आहे. आजही आळंदीमध्ये असे अनेक साधक आहेत की ज्यांना ज्ञानोबरायांच्या भेटीचा अनुभव आहे. आणि जर नसेलच माहिती तर सगळ्यात मोठं नाव सांगते, विदर्भ रत्न ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज म्हणून एक फार मोठे महापुरुष होऊन गेले. त्यांना ज्ञानोबरायांनी स्वतःचा समाधी सोहळा दाखवलाय आणि ते सुद्धा चर्मचक्षु नसताना, प्रज्ञाचक्षु असताना त्यांना ज्ञानोबरायांनी दर्शन दिलेलं आहे. ज्याला डोळे नाहीत त्याला ज्ञानोबा दिसतात, मग डोळेवाल्यांना दिसायचे नाहीत का, दिसतील, पण त्यासाठी गुलाबराव महाराजांनी इतकी साधना पाहिजे. विठ्ठल विठ्ठल चिंतनाचं विचार माऊलीने ज्या दिवशी केला, संजीवन म्हणजे जिथं जीवन संपत नाही, जिथं संजीवनी त्या आत्मतत्वाची अखंड राहते. देव पहावयासी गेलो पण तेथे देवची होऊन ठेलो, ही अवस्था ज्या दिवशी ज्ञानोबरायांची झाली तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. पण हे शरीर आता एकदा का समाधी घ्यायला गेलं की पुन्हा सर्वसामान्य व्यक्तीला दिसणार नाही, म्हणून देव सुद्धा रडतायत. समाधी घ्यायला ज्या वेळेला ज्ञानोबराया निघाले त्यावेळेला देव रडायला लागले. मग रुक्मिणी माता विचारतायत, शिरगावकरांसाठी दुग्ध शर्करा केशर योग आहे. एकतर ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आजच आहे, त्यात आपल्या बालदास महाराजांच्या तेच ना, ते सांगते ना, म्हणजे पाठोपाठच काल झाला म्हणजे आजचा प्रथम दिवस आहे सप्ताहाचा. कालचा पहिला दिवस म्हणजे समाधी सोहळ्याचं कीर्तन तुम्ही केलं, आजचा हा प्रथम दिवस. असा हा दुग्ध शर्करा योग आपल्याला आज जुळून आलेला आहे. आणि या महाराजांच्या 50व्या समाधी सोहळ्यानिमित्तानं आज द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली. हे माझं खरंच भाग्य समजते. पण आता वेळ कमी राहिलाय, माझे अर्धा तास तर फक्त मला इथलं वातावरण जे भावलं ते सांगण्यात गेलेलं आहे. आता माझ्याकडे राहिली आहेत मोजून 40 मिनिटं. 40 मिनिटामध्ये मी काय अभंग घ्यायचा आणि कसा सोडवायचा हा प्रश्नच आहे. पण आपण प्रयत्न करूया तिन्ही चरणांचा किमान भावार्थ तरी तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचा. विठ्ठल विठ्ठल आणि अशा या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे, महाराष्ट्र सारस्वताला ललांबूत ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदातून निघालं, वारकरी मायबापांच्या कर्णकुहारात ते अमृत लहरींसारखं बरसलं. ज्यांना साधकांची, योगियांची, ज्ञानियांची आणि अनाथांची माय म्हणलं जातं, ते माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबराया यांचा 3 चरणाचा आणि भगवंताच्या गुणाचं
रूपाचं वर्णन करणारा आणि त्या रूपामध्ये मी समाविष्ट कसा झालो हे सांगणारा सर्व वारकऱ्यांच्या परिचयाचा पाठातला उत्कृष्ट असा अभंग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. सप्ताहातला दुसरा दिवस म्हणजे न्याय आहे, म्हणजे वारकरी संप्रदायाचा नियम आहे. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन म्हणजे एकतर नामपर असावं, नाहीतर मग स्वरूप वर्णनपर कीर्तन असावं. कालचं कीर्तन नामपर झालं असेल तर आजचं कीर्तन हे स्वरूप वर्णनपर झालं पाहिजे. म्हणून भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन संतांनी जे केलेलं आहे ते आपण चिंतन केलं पाहिजे. का करायचं? कारण ज्याचं भजन आपल्याला करायचं आहे तो कसा आहे ते कळायला नको का? ज्याच्याशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे तो कसा आहे, त्याच्यात गुण काय आहे हे कळायला नको का? लग्नाच्या अगोदर मुलगा कसा आहे हे बघितल्याशिवाय आपण लग्न करतो का? पूर्वी व्हायचं न बघताच करायचं, म्हणजे आईबापांनी ठरवायचं आणि करायचं. पण आता तसं राहिलंय का? आता तसं तर बघाबघीची सुद्धा गरज राहिलेली नाही. आईबाप ठरवायच्या अगोदरच मुलं मुली असं म्हणतात बुवा की आता राहिली नाही, ते पोह्यांचा कार्यक्रम वगैरे करतच नाहीत. मुलाला मुलगी बाहेरच पटते, तिकडंच त्यांचं होतं, ते थेट लग्न करून घरी पाया पडायलाच येतात. पटली, करून आणली, आणि मी म्हणते ते केलेलंच बरं आहे. पोरांना पुरीच कुठं भेटतात आता. माझं असं निरीक्षण आहे, पटवून पळवून आणलेल्याच पोरांना पुरी आहेत. जे चांगले शिकले, चांगल्या नोकरीला आहेत, अशा मुलांनी बघाबघीन आपण इमानदार राहिलं पाहिजे. असं म्हणून जर राहिलं तर अशांना मुली मिळत नाही. इकडच्यांचाही तोच अनुभव दिसतोय. नीट राहिलं की पोरी मिळत नाहीत. पळवून आणणारे, बरं पळवून आणणारे गेले धडाचे नाही. ते गोवा खाणारे, मावा खाणारे, गुटखा खाणारे, बरं ते पण गाडीवरती ज्या मुलीला फिरवतात ती गाडी भाड्यानं आणणारे, असल्यांना पोरी मिळतात पण चांगल्यांना पोरी मिळत नाहीत. चला, माझा मुद्दा इकडं तिकडं जायला नको. आपल्याला ज्याच्याशी एकरूप व्हायचं आहे त्याचं रूप काय, त्याचे गुण काय हे लग्नाच्या अगोदर आपण जसं बघतो, इथं बाहेरच्या अंगानं स्थूल रूपानं एकत्व करायचं असेल तरी आपण इतका विचार करतो. मग सूक्ष्म अंगानं ज्याच्याशी आपल्याला एकरूपता करायची आहे, सर्व तत्व ज्याच्या चरणाशी समर्पित करायची आहे, तो भगवंत कसा आहे हे कळायला नको का? मग काही जण म्हणतील, अहो तुम्ही नेमका कोणत्या देवाचं चिंतन कराल, तुमच्या आवडीचा कोणता का असेना, पण तो कसा आहे हे कळायला नको का? मी वारकरी आहे म्हणून मी पांडुरंगाला म्हणते किंवा पांडुरंग कसा आहे हे मला कळलं पाहिजे. मग बरेच वारकरी ज्ञानोबरायांकडे जातात आणि ज्ञानोबरायांना विचारतात, ज्ञानोबराया तुम्ही कोणाचं भजन करता? ज्ञानोबराया म्हणले, आयुष्य गेलं विठ्ठलाचं भजन करतोय. आणि का करतोय? अहो त्याच्याशी लग्नच केलंय तर मग काय बोलतात, दुसऱ्या कुणाचं भजन करू? ज्ञानोबराया पांडुरंगाची पत्नी आहेत आणि असं माझं मत नाही. स्वतः ज्ञानोबराया सांगतात, पाचा दामाचा घोंगडाने सीन, पाचा दामाचा घोंगडाने सीन, पाचा दामाचा घोंगडाने सीन, पाचा दामाचा घोंगडा नेशीन, उरले मोटके ते जेवी नगे बाईये, कामारी 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 होईन. पांडुरंगाशी लग्नच जर केलेलं आहे तर भलत्या सलत्याचं भजन कसं करेन मी? पांडुरंगाचं भजन करतोय, कसा आहे तो सांगाना दिसायला. ज्ञानोबराय म्हणतात, तसं जर बाह्यांगानं बघायला गेला तर सुंदर आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज सळकती, रत्न किळफाकती, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तिची शोभा, कानडाई विठ्ठलो कर्नाटको, तेणे मजला वेला माझा देव सुंदर आहे, इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. किती सुंदर रूप सावळे सुकुमार, सुंदर ते
म्हणूनच म्हणले परत वेगळं विश्लेषण करायला नको. माझा देव दिसायला सुंदर आहे, त्याला बघितलं की समाधान व्हावं. ज्ञानोबारायांना विचारलं तुम्हाला झालं का समाधान? सुख झाले हो सासणी. कधी? रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो सासणी, सुख झाले हो सासणी. त्याला बघितलं की सुख होतं. म्हणून इथं बसलेल्या सगळ्यांना सांगते, सुखी व्हायचं असेल ना तर देवाला बघायला रोज येत जा. कारण काय, सध्या आपण जे करतोय ना त्याच्यातनं कुणाला सुख नाही. इथं बसलेल्यांनी फक्त 2 मिनटं डोळे झाका, 2च मिनटं, नाही तर झोपी जासान. 2 मिनटं डोळे झाका आणि स्वतःला प्रश्न विचारा. आस्क टू युअर सेल्फ, एम आय हॅपी, एम आय सॅटिस्फाईड? मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे? 99% लोकांची उत्तर अशी असतील, सुख नाही कोठे आलिया संसारा. संसार करता करता थकलो देवा, पण सुख नाही लागलं. मग सुखासाठी काय करावं लागेल? विचारा ना बालदास बाबांना, बाबा काय करावं सुखासाठी? मग बाबा सांगतात, सुखा लागे करीसी तळमळ, तरी तू 5 कोटीची FD कर एक वेळ. असं नाहीत म्हणत. मग काय म्हणतात बाबा? सुखा लागी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जा एक वेळ. त्यानं होईल काय? मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. त्याच्याकडे गेल्यानंतर सुख लागतं का? कारण त्याच्या इतका सुखरूप दुसरा कोणी नाही. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, सारी खातो. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, सारी. बोला बोला, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. त्याच्या इतका सुखरूप दुसरा कोणी नाही. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, सुख वसे तुझे पायी, मज ठेवी दये ठाई. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, सुख वसे तुझे पायी, मज ठेवी दये लक्ष्मी वल्लभा, दीनानाथा पद्मनाभा, सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तये ठाई. सुख हे तुझ्या चरणावरती आहे, त्याच्यामुळं मला तिथं ठेव. आणि माणसाला सुख लागेल नवल नाही, सुखाला विचारलं, सुखाला संतांनी, ए सुखा. कोणाला विचारतायत? माणसाला नाही, त्या भावनेला विचारतात. सुख नावाच्या भावनेला विचारतात, ए सुखा तुला सुख कुठं मिळतं ते सांग, तुला शांती मिळवायची असेल तर काय करावं लागतं ते सांग. त्यावेळेला ते सुख म्हणतं, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांची भूक नवजे माझ्या, सुखाचे ते सुख चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी उभे ठाके. त्या पांडुरंगा परमात्म्याला पाहिलं की सुखालाही जर सुख मिळत असेल तर आपल्याला सुख मिळायचं नाही आणि आपण सुखी नाहीत सध्या. आणि जर कोणी दावाच करत असेल, नाही नाही ताई मी 100% सुखी आहे, तर रामदास स्वामी काही उगाच विचारतात का? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. अँड यू ऑल नॉट अँसरेबल टू सुप्रियाताई, बट अँसरेबल टू युअर सेल्फ. या प्रश्नाचं उत्तर मला देऊ नका, संतांना देऊ नका, देवाला देऊ नका, पण मरायच्या अगोदर स्वतःला तर विचारावं लागेल. आयुष्य जगलो, आयुष्य कडेला आलो मी, पण मला सुख लागलं का? आणि जर सुख लागलं नसेल तर सुखासाठी प्रयत्न करा. आणि सुख एकाच ठिकाणी आहे, ते म्हणजे भजनात. आनंद एकाच ठिकाणी आहे, भजनात. काही जण म्हणतील ताई आम्ही फार भजन करतो पण आम्हाला सुखच भेटत नाही. त्याचं कारण आहे, भजन करताना काहीतरी चूक करत असाल. आणि काय आहे, रोग बरा करायचा आहे, भवरोग झालाय आपल्याला, सुख मिळवण्यासाठी तो भवरोग घालवायचा आहे, भवरोगासाठी भजन करायचं आहे. औषध म्हणून भजन घेत आहे, पण त्यासाठी पथ्य पाळलं पाहिजे ना. थंडी वाढली आहे म्हणून तुम्ही काळजी घेताय, स्वेटर घालताय, कानटोपी घालताय, एवढं करूनही तुम्हाला सर्दी झाली
तर सर्दी झाल्यावर औषध घ्यावं लागतं डॉक्टरांकडे गेल्यावर, पण एकीकडनं औषध घ्यायचं आणि दुसरीकडं चिंचेच्या गोळ्या खायच्या, बरे व्हाल का लवकर? कसं जमेल? औषध घेतल्यानंतर पथ्य पण पाळावं लागतं. आणि आजकाल काय झालंय, भजन करणारे वाढलेत, पण भजन करणाऱ्यांपेक्षा दाखवून भजन करणारे वाढलेत. मी भजन करतोय असं लोकांनी म्हणलं पाहिजे, याच्यासाठी मला खरंच भजने आवडतात ते कीर्तनानंतरचे जागर करणारे, काकड्याचं भजन करणारे. खऱ्या मंडळीनं मानलं पाहिजे, काकड्याला यांचं भजन ऐकायला कुणीच नसतं, पण तरी ते असे जोर जोरात असं जीव तोडून गातात. त्यांना माहितीये बाकी कोणी उठून उठत तो उठला पाहिजे, आणि त्यानं म्हणलं पाहिजे एक कान ठळ्या बसायला लागल्या बंद कर रे, तेवढं म्हणायला तरी येईल ना तो. तिथं काय आहे, आमचं कौतुक करायला त्या काकडावाल्यांचं कोणी नाही आहे, पण तरी सुद्धा ते निष्ठेनं भजन करतात. का? तुझी सेवा करीन मनोभावे, मन राम रंगी रंगले. आम्ही तुझ्या नामात रंगलेलो आहेत, त्याच्यामुळे आम्हाला कोण ऐकायला आहे हे महत्वाचं नाही. देवा आमचं भजन फक्त तू ऐकावं एवढी इच्छा आहे. ही काकडा करणाऱ्यांची अवस्था आहे. कीर्तनानंतर भजन करणारे, कीर्तन झालं की सगळे जेवण करतील आणि निघून जातील, कशाला कोणी तर थांबेल. पण तरी निष्ठावान वारकरी इथं कीर्तन झाल्यानंतर कोणी नसताना सुद्धा एवढ्या थंडीमध्ये भजन करतात. का? कोणासाठी नाही, त्याची सेवा करायची आहे म्हणून भजन करायचंय. ह्या लोकांमध्ये अहंकार येत नाही. का? कारण त्या लोकांना आम्हाला कोणी चांगलं म्हणावं असं वाटत नाही, पण आमच्यामध्ये मात्र ही फार मोठी अडचण आहे. कीर्तन करायला वाटतं लोकांनी म्हणावं चांगलं झालं बरं का, आणि हे तुम्ही आम्हाला म्हणणं म्हणजे आमच्या परमार्थाची वाट लागणे. माणसाचं कौतुक केलं की माणसामध्ये लगेच अहंकार येतो, आणि अहंकार आला की परमार्थात त्याचा कार्यक्रम झाला. असं मी नाही म्हणत, अहंकार झाला तो का म्हणे वाया गेला, अहंकार झाला तो का म्हणे वाया गेला. समोर बसले आणि त्यांना विचारलं, बाबा अहंकार झाला आणि तुका म्हणे वाया गेला, पण थोडा झाला तर नाही ना वाया जाणार. ते म्हणले थोडा सोड, तिळभर सुद्धा नको, प्रमाण आहे. तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. मला तेव्हा पण हसू आवरलं नाही. मी बाबांना म्हणलं, बाबा तिळभर डोळ्यांनी नीट दिसत नाही तो एवढूसा तीळ, आणि एवढूसा तिळभर अभिमानानं काय वाटोळ व्हायचंय परमार्थाचं. त्यांनी मला जे उत्तर दिलं ना ते तुम्हाला सांगते, भजन करा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपण सण म्हणलं की पुरणपोळी करतो, पुरणपोळी करायची म्हणल्यावर आमटी करावी लागते, आमटी करायची म्हणल्यानंतर भात करावा लागतो, गुळवणी करावी लागते, पापड तळावे लागतात, कुरडया तळावी लागतात, भजी तळावी लागतात. कारण नैवेद्याला कुरडई पापड लागतं का इकडं? देवाला नाही लागलं तर बाईच्या जातीला सगळं लागतं, त्याच्यामुळे हे सगळं करावंच लागतं. बरं आता ते तळायचंय, तळण्यासाठी कढई भर तेल घेतलं, तेल घेतल्यानंतर ते सगळं तळून झालं, तळून झाल्यानंतर तेल संपतं का शिल्लक राहतं? हा ए बोला बोला, मी पण बाईच आहे त्याच्यामुळे मी पण तुमच्यासारखं सगळं करते. संपतं का शिल्लक राहतं? शिल्लक राहतं. बरं शिल्लक राहिलेलं तेल टाकून द्यायचंय का परत वापरायचंय? टाकून दिल ती बाईच कसली. संसार बायांनीच करावा, बाया आहेत म्हणून मान्य केलं, व त्यांनी तरी मान्य केलं, बाया आहेत म्हणून संसार आहे. त्याच्यामुळे बाई ती परत दुसऱ्या व्यंजनासाठी तेल वापरते. पण ते तेल वापरायचे म्हणल्यावर त्याला गार करायचे, एखाद्या भांड्यात काढून ठेवायचे घाण होऊ नये म्हणून. मग आता ते कढईतलं तेल गार करायला ती बाई ठेवते, तोपर्यंत कणिक मळायला घेते. तेल गार झालं, कणिक मळून झाल्यावर तेल गार होतं, तेल असं त्या कढईला धरायचं तिच्या कानांना आणि कढई उभी करायची, पात्रात काढून घ्यायचं. पण आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, कढईतलं तेल काढताना फक्त असं उभं करून तेल काढता का व्यवस्थित बोटानं साफ करून काढता? हा हे बघा करून पण दाखवलंय. नाही नाही, बोटानं साफ करून काढतं, व्यवस्थित बोटानं नीट क्लीन झाले पाहिजे कढई. बरं काही काही माता माऊल्या इथपर्यंत थांबतात हो, पण याच्या पुढच्या ज्या धोरणी संसार करणाऱ्या माता माऊल्या असतात ना, त्या याच्या पुढे जाऊन कणकीचा गोळा घेतात आणि त्या कढईत टाकतात. पार तेव्हा आजीने हात केला, गोळसून तेल काढतात. पार आता कढईला तेल राहिलं नाही, पार कणकीच्या गोळ्यानं ते चाटून पुसून तेल आपण काढलेलं आहे. मग आता कढईला तेल राहिलं नाही, मग त्याच्यात 1 लिटर दूध तापवायला काही अडचण फसल्या की नाही? काय आहे, आपल्या डोळ्यांना तेल दिसत नाही, पण कढईला थोडा तरी तेलाची अंश मात्रा असतोच. आणि जर त्याच्यामध्ये आपण थेट दूध तापवायला ठेवलं तर दुधाचं काय होईल? नासेल, खराब होईल, फुटेल, फाटेल ते दूध. आता मला एकच मुद्दा सांगायचा आहे महत्वाचा, तो नीट ऐका. कढईला चिटकलेला सूक्ष्मातिसूक्ष्म तेलाचा अंश आपल्या डोळ्यांना तो दिसतही नाही, एवढा सूक्ष्मातिसूक्ष्म तेलाचा अंश
जर 1 लिटर दुधाला नासवण्याची क्षमता ठेवतो तर आपल्या अंतकरणाला चिटकलेला तिळभराचा अहंकार आपण आयुष्यभर केलेल्या परमार्थाला नासवण्याची क्षमता ठेवतो आणि म्हणून अहंकार नको. आणि मग ज्याचा अहंकार गेला त्याचा परमार्थात अधिकार काय तेही सांगतात. अहंकार गेला तो का म्हणे देव झाला, आज का म्हणे देव झाला, तू का म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्याचा अहंकार गेला ना तो देव पदाला जातो. आणि म्हणून देवापर्यंत पोहोचायचं असेल तर अहंकार विहीन होऊन भजन करणं हे गरजेचं आहे. आणि अहंकार विहीन होऊन भजन कराल तर देव येईलच की हो. भजनानं देव येतो. पण ज्या देवाचं आम्हाला भजन करायचं आहे तो दिसतो कसा, ज्ञानोबराय म्हणले तो दिसतो कसा हे मी नंतर सांगतो. पण त्याच्यामधले जे गुण आहेत ते अगोदर तुम्हाला सांगतो. त्याच्यातली वैशिष्ट्य काय ती अगोदर तुम्हाला सांगतो. आणि ती वैशिष्ट्य ते गुणधर्म भगवंताबद्दलचे ज्ञानोबराय या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. माझ्या पाकिटातले 1000 यांना द्या आणि मला 5000 वाढवून द्या. एवढ्या उंच आवाजात एक तर काय आहे, महिला कीर्तन करायला 7 करणंच मुश्किल आहे. आमच्या आवाजाची तुमच्या आवाजाची बरोबरीच नाही होऊ शकत. पण जरी तुम्ही एवढ्या ताकदीनं एवढ्या पंचमला जाऊन एवढ्या थंडीत गाताय हे कौतुक आहे तुमचं. एक तर इथं आवाज निघत नाही तिथे तुमचा
पंचमला वा वा, हे साधनेचं फळ आहे, बाकी काही नाही. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रूपवर्ण गुण जेथे. भगवंतामधले गुण काय, तर त्याचा पहिला गुण आहे सत्य. या जगामध्ये एकच सत्य आहे, तो म्हणजे भगवंत. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा, असं शंकराचार्यांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. या जगात फक्त ब्रह्म सत्य आहे आणि ब्रह्म स्वरूप असणारे अवतार सत्य आहे. म्हणून तर आपल्या पांडुरंगाला म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. अजून जर काही सत्य असेल तर त्या अवतारांची नाम सत्य आहेत कलियुगात. म्हणून सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. भगवंत हा सत्य आहे, बाकी सर्व जग मिथ्या आहे. या सगळ्याचं लय होणार आहे, हे सगळं संपणार आहे. काही कालावधीपुरते आपण पाहुणे इथं आलेलो आहेत. भगवंतानं नुसतं वाकड्या नजरेनं जरी या जगाकडे बघितलं ना तरी पाडीनं ब्रह्मांडाच्या उतरंडी अशी त्याची अवस्था आहे, हा त्याचा अधिकार आहे. जरी दृष्टी करीनं वाकुडी तरी पाडीनं ब्रह्मांडाच्या उतरंडी, हा त्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे हे सगळं मिथ्या आहे. भगवंतानं मायेला हाताला धरून रचलेला हा सर्व संसार आहे. नाहीतर सगळी जगत दिसणारी जी आपल्याला आहेत हे सगळं मिथ्या आहे. मग सत्य काय, तर ब्रह्म सत्य आहे, भगवंत सत्य आहे. आणि म्हणून त्या भगवंताचा पहिला गुण वैशिष्ट्य आहे सत्यपरम सत्यव्रतम सत्यपरम च सत्य सत्यस्य योनी निहितम च सत्य सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्नाः. आणि म्हणून सत्य असणाऱ्या भगवंताकडे तुम्ही जा, त्याचा पहिला गुण वैशिष्ट्य आहे सत्य. बरं, दुसरा गुण काय, तर ज्ञानानंत. त्याच्याकडं अमाप ज्ञान आहे. आता खरं तर काही त्याच्यामधले गुण सांगितलेले आहेत, काही त्याची वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. भगवंताकडं 6 वैशिष्ट्य आहेत गुणाच्या बाबतीत. आणि ते 6 वैशिष्ट्य कोणती, तर 6 गुण त्याच्याकडं अधिकचे आहेत. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ. 6 गुण आहेत. कोणकोणते, परत एकदा सांगते, मोजा. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. याच्यातला ज्ञान हा 4थ्या क्रमांकाचा गुण ज्ञानोबराया अभंगात 2ऱ्या क्रमांकाला सांगतात. ज्ञानानंत सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं त्याला म्हणलं जातं. म्हणून तो अनंत ज्ञानाचा साठा असणारा भगवंत आहे. मग हे 6 गुण त्याच्यात आहेत. हो, इथं बसलेल्यांना अजून एक सांगते, आपल्याला संसारिकाला आहे ना या 6च्या पलीकडे काहीच लागत नाही. तुम्ही संसारिक असा नाही तर तुम्ही परमार्थिक असा, आपली बुद्धी या 6च्या पलीकडे जातच नाही. आणि या 6 गोष्टी ज्यानं स्वतःमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत ना, म्हणून तो भगवंतू आणि म्हणून त्याचं भजन करायचं आहे. पहिला गुण आहे तो म्हणजे यश. कोणाला यश लागत नाही सांगा ना. संसारिकाला, शेती करणाऱ्याला सुद्धा यश लागतं. चांगलं सोयाबीन केलं होतं लोकांनी आणि असा धोधो धोधो पाऊस पडला, काहीच राहिलं नाही. होतं तेवढं सगळं शेतकऱ्यांचं वाहून गेलं. आणि तुम्ही तर 5-6 वर्ष पुराला सामना करताय. पाणी आलं की थेट आपल्या शेतामध्ये घुसतंय. काही हाताला शेतकऱ्याच्या लागत नाही. का लागत नाही, कारण यश जे लागतं ना आपल्या नशिबाला, प्रारब्धाला, ते भगवंतानं आम्हाला दिलेलं नाही. म्हणून या सगळ्या अडचणी आहेत. देवाला सांगा यश दे. आम्ही कष्ट करतोय, फक्त कष्टाला यश भगवंता तू दे. त्याच्यामुळं कोणत्याही क्षेत्रात कष्ट असेल तर यश देण्यासाठी काही लोक कष्ट समान करत असतात, पण त्याच्यातला एक पुढं जातो आणि एक तिथंच राहतो. का, कष्ट केल्यानंतर कृपा सुद्धा असावी लागते. त्याच्यामुळं कृपा व्हावी म्हणून त्याचं भजन करायचं असतं. कर्मण्येवाधिकार असते माफलेषु कदाचन. त्याच्यामुळं कर्म करा आणि देवाच्या चरणी अर्पण करून टाका. केलंय ते हरी तुम्हा समर्पण असं म्हणा आणि मग तो भगवंत त्याच्या चरणी समर्पित जे केलेलं असतं त्याचं निर्माल्य म्हणून का विना प्रसाद रूपानं तुम्हाला देतो. म्हणून त्याला अर्पण जो कोणी कर्म करेल त्याला तो अपयशी करत नाही. म्हणून केलेलं कर्म त्याला यश द्या असं भगवंताला सांगा. भगवंत ते देऊ शकतो. यश कुणाला दिलंय का आतापर्यंत त्यानं दिलंय, अर्जुनाला दिलंय. कितीतरी सैन्य त्या पांडवांकडं कमी होतं, कितीतरी अधिक पटीनं कौरवांचं होतं. सगळेजण म्हणत होते पांडव आत्ताच हारलेले आहेत आणि बाकीच्यांनी म्हणायच्या अगोदरच अर्जुन म्हणत होता बस आपला कार्यक्रम संपला. आता काय एवढं सगळं मोठं सैन्य आहे, बरं मारणारे सगळे माझ्या विरोधात उभे राहिले ते माझे. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य यांना मारून जर राज्य मिळवायचं असेल तर नकोच ते राज्य. पण भगवंतानं सांगितलं तुला काय करायचंय, मी आहे ना असं म्हणून ती गीता सांगितली. आणि 18वा अध्यायानंतर फक्त अर्जुनाच्या पुढं पाठीमागं राहिले, मागे पुढे उभा आहे संभाळीत आली आघात निवाराया. यश कुणाच्या पदरात पडलं, अर्जुनाच्या. अर्जुनाला देव यशस्वी करतात, आपल्याला करायचे नाहीत का. आपणही म्हणा ना
शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम, मी तुझा शिष्य आहे, आता तुला जे योग्य वाटते ते कर, असं म्हणल्यावरती देव कृपा करेल आणि यश तुमच्या पदरात टाकेल. दुसरा अजून यश हा गुण कोणाला दिलाय का? दिलाय. कोणाला? हनुमंतरायांना दिलेला आहे. आणि म्हणून ज्याला यश प्रदान केलेलं आहे त्या हनुमंतरायाला अर्जुनाच्या रथाच्या वरती बसवला होता. ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, त्याच्यामुळे अर्जुनाला यश मिळालेलं आहे. स्वतः यश देणारा अर्जुनाच्या बाजूनं, यश ज्याला दिलंय तो हनुमंत अर्जुनाच्या बाजूनं, आणि म्हणून यश त्या अर्जुनाला लाभलं. अर्जुनाला यश मिळालं, आपल्यालाही मिळेल, पण अर्जुनासारखं सख्यत्व आपण देवाशी केलं पाहिजे. चला पुढं. दुसरा गुण श्री. श्री हा गुण आहे जो प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागं आता सध्या लग्न सराईमध्ये पाठीमागं लावला जातो. तुमचं नाव टाकायचं असेल की पहिले काय लावतात? श्रीमान. म्हणजे श्रीनं ज्यांना मान दिलेला आहे ते श्रीमान. पण श्री म्हणजे काय याचा विचार केलाय का आपण कधीतरी? ते आदर नाहीये, त्याला आदर देणं म्हणत नाहीत. त्याचे विशिष्ट दोन अर्थ होतात. श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्री म्हणजे मुखकांती. हे दोन्ही ज्याच्याकडे आहेत त्याला श्रीमान असं म्हणतात. दोन अर्थानं श्री सांगितली, आता ती व्यवस्थित ऐका. पहिला अर्थ आहे श्री म्हणजे लक्ष्मी. भगवंत जिथे जातात तिथे लक्ष्मी जाते, आणि म्हणून तुम्हाला श्री लावलं की तुमच्या बरोबर लक्ष्मी, ज्याच्या पाठीमागं लक्ष्मी असते त्याला श्री लावतात. ज्याच्या बरोबर लक्ष्मी नाही त्याला, याची अजून चिरफाड होणं बाकी आहे, म्हणून हा चिरंजीव. श्री कुणाला लावतात? ज्याच्या बरोबर लक्ष्मी आहे त्याला श्री लावतात ना. म्हणून भगवंत जिथे जातात तिथे लक्ष्मी असली पाहिजे, आणि लक्ष्मी आली कीच त्याच्याकडे श्री हा गुण आहे असं म्हणतात. आणि कोणताही अवतार घ्या, कोणताही अवतार घ्या, भगवंत आहे तर लक्ष्मी नाही असं होत नाही. प्रभू राम म्हणून आले, सीतामाईच्या रूपानं लक्ष्मी आहे. कृष्ण म्हणून आले, रुक्मिणीच्या रूपानं लक्ष्मी आहे. पंढरपुरात उभी आहेत तर पाठीमागही रुक्मिणी आहेच आणि महालक्ष्मीचं मंदिर आहेच आहे. देव आणि लक्ष्मी नाही असं होतच नाही. काही जण म्हणतील ताई थांबा, तुमची माहिती कमी आहे. काहीच अवतारात देवानं लग्न केलेलं आहे, काही अवतारात देवानं लग्नच केलं नाही. मग जर लग्न केलं नाही, बायको नाही, तर तिथं कुठून श्री आली? बायको नाही म्हणजे लक्ष्मी नाही. पण आता तेही उदाहरणं सांगते. पहिला अवतार आहे तो म्हणजे बटरूप वामनांचा अवतार. वामन अवतार म्हणजे बालब्रह्मचारी आहेत, पण तिथं जरी बायको नसली तरी तिथं लक्ष्मी आहे. कोणत्या स्वरूपात? भागवत शास्त्र सांगतं वामनांच्या हातामध्ये जे अतपत्र आहे, जी छत्री आहे, ती छत्री म्हणजे लक्ष्मी आहे. आणि म्हणून जो लक्ष्मीचा अधिष्ठाता आहे त्याच्याच डोक्यावरती छत्र चामर धरण्याची प्रथा आहे, आणि म्हणून त्या बटूंकडे असणाऱ्या छत्रीच्या रूपानं लक्ष्मी तिथं पण विराजमान आहे. चला पुढं. दुसरा अवतार 3 तारखेला 3 डिसेंबरला आपण दत्त जयंती साजरी करणार आहोत. दत्त या अवतारामध्ये कुठं लग्न आहे? तिथं नैष्ठिक ब्रह्मचर्यत्वाचं पालन आहे. तिथं कुठं बायको आहे? तिथं बायको नाही पण लक्ष्मी आहे. कारण आमची पहिली लक्ष्मी ती गाय आहे. पण कोणती गाय? जर्शी नाही हा, ती पैसे देते हा भाग वेगळा आहे. आणि खरं सांगू का, जर्शीची दूध विका पण घरी पोरांना पाजू हे बरं आहे तुमचं. तिकडं बाकीच्यांचं काही का होईना, आमच्या पोरांना त्रास नाही झाला पाहिजे. तिच्या दुधात दोष आहे. तिचं दूध ती गाय भरपूर खाते, भरपूर दूधही देते, पण बिगर कामाची जास्त ओरडत राहते. आणि तिचीच दूध आत्ताची पोरं पिल्यामुळं पोरं पण खातात पितात आणि बिगर कामाची हा तिच्या गाय दुधाचा साईड इफेक्ट आहे. आणि म्हणून आपल्याकडं तिला त्या गाईला देव मानत नाही. गावरान गाय, खिल्लार गाय जी असेल, माणदेशी गाय असेल, त्या गाईला आपल्याकडं लक्ष्मी मानलं जातं, म्हणून त्या दिवशी तिची पूजा केली जाते. गाईच्या रूपानं तिथं पण लक्ष्मी आहे. देव आहे आणि लक्ष्मी नाही असा एकही अवतार नाही. पण काही वेळेला लक्ष्मीला सुद्धा अभिमान होतो की मी आहे म्हणून देवाला देव पण आहे. बोलली ना एकदा लक्ष्मी बोलता बोलता देवाला, देवा मी होते म्हणून झालं तुमचं सगळं व्यवस्थित, मी नसते तर तुमचे हाल कुत्र्यानं खाल्ले नसते, मी होते म्हणून सगळं झालं, मी आले त्यावेळेला काहीतरी होतं का? माझ्या पायगुणानं एवढं मोठं घर झालंय, मी नसते तर संसार झाला. प्रत्येकच लक्ष्मी आपल्या श्रींना हेच ऐकवत असते रोज. मी होते म्हणून टिकले, दुसरी असती तर कवाच पळून गेली असती, कशाला राहिली असती इथं, पण मी होते म्हणून नेटानं राहिले, घरंदाज होते, खानदान चांगलं होतं म्हणून राहिले, असं म्हणते ती. लक्ष्मी पण म्हणली ना विष्णूंना, जिथं जाता तिथं मला घेऊन जाता, मी आहे म्हणून तुम्हाला देव पण आहे, नाही तर तुम्हाला कोण विचारेल. विष्णू म्हणतात, आई साहेब माझ्यामुळे तुम्हाला आणि तुमच्यामुळे मला किंमत आहे. त्यावेळेला लक्ष्मीनं सांगितलं, नाही देवा, माझ्याचमुळे तुम्हाला देव पण आहे, तुमच्यामुळं मला किंमत नाही. मग मात्र देवाला कळलं, ग आला, आता उतरवला पाहिजे. मग त्या लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी जा, 2 दिवसाचा वेळ देतो, सिद्ध करून दाखवा तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत. आणि जर तुम्ही हे सिद्ध करून दाखवू शकलात तर उद्यापासून माझे पाय तुमच्या हातात नाही, तुमचे पाय माझ्या हातात घेईन आणि तुझी सेवा करीन मनोभावे. पण कळू तर दे तुझ्यात काय सामर्थ्य आहे ते. लक्ष्मी म्हणली, हो देवा बस करा, 2 दिवस नाही 2 तासात आय विल प्रूव्ह दॅट.
मी हे सिद्ध करून दाखवीन की माझ्यामध्ये काय सामर्थ्य आहे ते. चल म्हणले, मग तुझ्या बरोबरच निघतो. ती म्हणली असं म्हणा ना, माझ्याशिवाय जमायचं नाही. चला म्हणले, दोघं जणही जाऊ. आले पृथ्वी तलावर. ज्या गावात उतरले त्या गावामध्ये एक अंतिम यात्रा चालली होती, अंत्ययात्रा. गावातला प्रतिष्ठित व्यक्ती मेला होता, त्याच्यामुळे अख्खं गाव रडत होतं. प्रतिष्ठिताचं कुत्र मेलं तरी रडावं, तो स्वतः मेला म्हणलं अख्खं गाव रडतंय. गाडगा धरणारा रडतोय, भजनी रडतायत, खांदेकरी रडतायत, वारं घालत चाललेल्या बाया रडतायत, अख्खं गाव रडतंय. लक्ष्मी तिथं गेली, तिनं देवाकडे बघितलं. दाखवू? हा दाखव म्हणले, तयार आहे मी. आणि लक्ष्मीनं तिथं पैशांचा पाऊस चालू केला. जसा पैशांचा पाऊस चालू झाला, त्या 500च्या नोटा दिसल्या. भजनी म्हणले जरा थांबा, पहिले उचला, मग नंतर भजन कंटिन्यू करू. लक्ष्मी हसली आणि देवाकडे बघून म्हणते, देवा बघितले का माझी काय किंमत आहे ते. अहो, सगळ्यात मोठं दुःख या जगातलं कोणतं असेल तर ते मृत्यूचं दुःख आहे. पण मृत्यूचं दुःख सुद्धा शमवण्याची ताकद जर कोणात असेल ना तर ती माझ्यात आहे. अजून काय माझं सामर्थ्य दाखवू? देव म्हणले खरंच भजनी बंद झाली ग, मानलं पाहिजे बा तुला. पण ए लक्ष्मी, अजून पण 4-5 माणसं झुकली नाहीत तुझ्यासमोर. ती म्हणली आता कोण राहिलं? म्हणे खांदेकरी. बर म्हणली, त्यांच्याकडेही बघते. मग अशी तरी 500च्या नोटा होत्या, आता डायरेक्ट 2000च्या. 2000च्या नोटा फक्त खांदेकऱ्यांच्याच समोर. खांदेकरी म्हणले 20 इथंच घ्या, ते खाली ठेवा, पहिले आपलं ते उचला. दिलं ना त्यांनी, मड बाजूला टाकून लागले पैसे गोळा करायला. लक्ष्मीनं विचारलं, देवा आता काय म्हणणं आहे? देव म्हणले मानलं बुवा तुला, खरंच तुझ्या सामर्थ्य आहे. खांद्यावरचं मढ बाजूला टाकलं लोकांनी. काय लोक वेडी झाली तुझ्या पायी. मानलं म्हणले तुला, तू खरंच मोठी आहे. पण हे लक्ष्मी, अजून पण एक माणूस झुकला नाही तुझ्यासमोर. आता कोण? तो मेलेला. तो मेलेला उठला तर मानेन तुला. लक्ष्मी म्हणली, देवा काही वेड समजलं काय मला? तो मेलेला आहे, त्याच्यात जीव नाही, शिव नाही, चैतन्य नाही, राम नाही, ब्रह्म नाही. अहो त्याच्यात देवच नाही, तो उठेल कसा? भगवंत म्हणले, वेडे हे तर तुला वरती समजावून सांगत होतो. जोपर्यंत शरीरात मी आहे, माझं अस्तित्व आहे, तोपर्यंतच तुला किंमत आहे. ज्या दिवशी शरीरातनं मी निघून जाईन त्या दिवशी तुला सुद्धा काडीची किंमत राहणार नाही. म्हणून माझ्यामुळं तुला किंमत आहे, तुझ्यामुळं मला नाही. म्हणून नवऱ्यामुळं हे पुढचं मरू द्या. विठाला विठाला. पण हे मात्र निश्चित आहे की भगवंत जिथे जातात तिथे लक्ष्मी या अर्थानं श्री हा गुण जातो. आणि दुसरा अर्थ आहे तो म्हणजे मुखकांती. देव दिसायला सुंदर आहे हे आपण पहिलेच ऐकलेलं आहे, त्याच्यामुळे देव दिसायला सुंदर आहे. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे असं ज्याचं वर्णन आहे, तो दिसायला सुंदर नाही का? आणि इतका मला एका नाही ना कीर्तन झाल्यावर विचारलं होतं, देव सुंदर म्हणता पण का सुंदर आहे देव? त्यावेळेला मी त्यांना उत्तर दिलं होतं, देवाच्या कपाळावर कोटी चंद्रांचा प्रकाश आहे, फोकस खूप मारलाय, त्याच्यामुळे दिसायला सुंदर आहे. इथंच बघा ना, बाहेरच्या रस्त्यापेक्षा या मंडपामध्ये जरा लाइटिंग जास्त केल्यामुळे हा भाग उजळल्यासारखा दिसतो ना. आणि इथं किती फोकस आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 फोकस फक्त एवढ्या जागेवर मारले तर रस्त्यापेक्षा हा भाग उजळल्यासारखा दिसतो. माझ्या पांडुरंगाच्या चेहऱ्यावरती कोटी चंद्रांचा फोकस आहे, मग तो दिसायला का सुंदर नसेल? प्रमाण आहे काकड्यातलं. तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हासे वदन हासे, कमल नयन हासे वदन हासे. तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हासे वदन हासे, कमल नयन हासे वदन हासे. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश म्हणून कमल नयन हास्य वदन हासे. देवाच्या कपाळावर कोटी चंद्रांचा प्रकाश आहे म्हणून देव दिसायला सुंदर आहे. काही जण म्हणतील चंद्राचा आणि सुंदरपणाचा काय संबंध आहे? थोडं वाढवलं चालेल ना कीर्तन? घड्याळ नको बघू? कशी नको बघू? तुम्ही तोंडासमोरच लावून ठेवले. मी हाताकडे बघतच नव्हते, त्याच्याकडे बघूनच हाताकडे बघितलं, म्हटलं पुढं केलंय का काय? 10 मिनिटं फक्त पहिल्या चरणातले पूर्वार्धातले गुण सांगते आणि संपवते. उर्वरील पुढील भागात केलं तर ती रामासारखी दिसायला लागली. म्हणतात राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. ऐसे सुख वचनी आये, ऐसे सुख वचनी आये, वचनी आहे.
रामाची होईजे. राम म्हणता म्हणता शबरी राम झाली. भजन करणाऱ्याला सौंदर्य असतंच. आणि मी कायम सांगते, भजनांच्या चेहऱ्यावरती एक विशेष तेज असतं. भजनांच्या चेहऱ्यावर विशेष तेज असतं. आमच्या भजनांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत. आमच्या भजनांचे केस अजिबात पांढरे होत नाहीत. नाही, डाय करतो आठवड्याला हा भाग वेगळा, पण शबरीचे होत नव्हते, होत नाहीत. सौंदर्य मिळवायचं असेल तरी त्याचं भजन करा. श्री हा गुण मिळाला की सौंदर्य मिळून जाईल. चला पुढं. तिसरा गुण औदार्य, जे कर्णाला दिलेलं आहे. आता फक्त एका वाक्यात उत्तरे द्या. कर्णाला कसं दिलं, त्याला का उदार म्हणतात, रणांगणामध्ये त्यानं दात मागितल्यानंतर मग देव तिथं भिकारी म्हणून कसा गेला, दात कसे मागितले, सोनं कसं. आता हे सगळं सांगायला माझ्याकडे वेळ नाही, निवांत कधी असेल तर सांगेन. पण त्या कर्णा इतकं उदार कोणीच नाही. औदार्य देऊनी कर्णा हाती कीर्ती दिगंती फिरविली असं त्याचं वर्णन आहे. त्याच्यामुळे कर्णाला उदारता हा गुण गेलेला तिसरा. आणि चौथा गुण आहे तो म्हणजे ज्ञान. ज्ञान कुणाला दिलं? ज्ञान व्यासांना दिलं. म्हणून व्यासोच्छिष्ट जगत्रय असं म्हणलं जातं. त्रैलोक्यामध्ये जे व्यासांच्या ग्रंथात आहे ते त्रैलोक्यात नाही. जे त्रैलोक्यात आहे ते सगळं ग्रंथात आहे. आणि त्यांच्या ग्रंथात नाही अशी एकही गोष्ट या जगात नाही असं म्हणलं जातं. आणि म्हणून व्यासोच्छिष्ट जगत्रय व्यासांना ज्ञान दिलंय, ज्ञानोबांना ज्ञान दिलेलं आहे. आणि ज्ञानोबराया साधे ज्ञानी नाहीत, ज्ञानोबराया ज्ञानी किती. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे. किंवा अजून एक वर्णन आहे, ऐके ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती, तुझे पुससे आरती ते कळली मज. ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, सखा माझा ज्ञानेश्वर, असं त्याचं वर्णन आहे. ज्ञानोबांचा अधिकार इतका महान आहे ज्ञान मार्गातला की कोणी बीट करू शकणार नाहीत. पण ते ज्ञानोबा काय म्हणतात माहितीये का, हाच ज्ञान हा गुण त्याच्याकडं अनंत पटीनं आहे. कारण ज्ञानानंत, अनंत, ज्याला अंत नाही असं त्याचं ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानातला म्हणे फक्त बिंदू माझ्याकडे आलाय. जर बिंदू ज्ञानोबरायांकडे आला तरी ज्ञानोबराय ज्ञानियांचे राजे होतात. मग त्या सिंधूत किती ज्ञान असेल. म्हणून सत्य, ज्ञानानंत. आणि किती मोठा, द बिगर दॅन बिगेस्ट दॅट यू कॅन एव्हर इमॅजिन अँड स्मॉलर दॅन स्मॉलेस्ट दॅट यू कॅन एव्हर इमॅजिन. तुम्ही कल्पना कराल त्याहूनही तो सूक्ष्म आहे. मुंगीच्या अंतकरणात सामावेली एवढूच आहे. आणि जर त्याची व्यापकता बघाल, म्हणजे अणुहूनही छोटा आहे. आणि जर व्यापकता त्याची बघायला जाल तर गगनाचे प्रावरण, गगनाला ज्याचं आवरण घालता येऊ शकतं असा तो मोठा आहे. त्याच्यामुळे तो एक्झॅक्टली किती हे सांगता येणार नाही, अनंत असा तो आहे. आणि त्याचं जर रूपवर्ण म्हणाल तर ज्यानं त्याला बघितलंय त्याची वाणी खुंटते. ज्यानं देवाला बघितलंय तो तोंडानं सांगू शकत नाही की माझा देव कसा आहे. जो सांगतो त्याला देवाची भेट झालेली नसते. त्याच्यामुळे ज्ञानोबराय म्हणतात त्याला रूपवर्ण नाही सांगता येत. काही जण म्हटले मग तुम्ही तर म्हणतात की आला नावा रूपा, मग देवालाच ज्ञानोबराय विचारतात तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथुनी चराचर हरिसी भजे. म्हणून रूप नाही रेखा, नाम ही जयासी, आपुल्या मानसी शिव ध्याय. म्हणून नाही रूपवर्ण गुण जेथे. व्यक्ताचं भजन करता करता एक काळ असा येतो की तुम्ही अव्यक्तापर्यंत जाऊन पोचता. ज्ञानी अव्यक्ताचं भजन करतात पण कालांतरानं अव्यक्त व्यक्त स्वरूपात येतं. आणि व्यक्ताची पूजा करणारे जे भक्त असतात ते साधना करून करून एक काळ असा येतो की अव्यक्त स्वरूप त्यांना भेटतं. ज्ञानी माणसांचं साध्य निरावयव असणाऱ्या ब्रह्मतत्वाची उपासना करणं आहे. आणि सगुणाची उपासना करणं हे भक्ताचं काम आहे. पण भक्त भजन करून करून शेवटी त्या निराकार असणाऱ्या ब्रह्मतत्वापर्यंत पोचतो. आणि ज्ञानी त्या निरावयवाची साधना करता करता व्यक्तापर्यंत पोहोचतो. त्याच्यामुळं मार्ग जरी दोन दिसत असले तरी शेवटी त्यांचं साध्य मात्र एकच आहे. कारण सगुण निर्गुण एकू गोविंदुरे. अनुमानेना अनुमानेना श्रुती न इति न इति नेती नेती म्हणती गोविंदुरे असा तो भगवंत आहे. त्याच्यामुळं तो किती मोठा आहे हे सांगता यायचं नाही. पण तो आहे निश्चित, तो एकच आहे हे निश्चित. त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी फक्त 3 मार्ग आहेत. त्याच्यातल्या कोणत्याही मार्गानं जा आणि त्याची भेट घडवून घ्या. पहिला मार्ग आहे ज्ञानमार्ग. जाऊ नका, ज्ञानोबा म्हणतात जाऊ नका. मी स्वतः या मार्गानं गेलोय म्हणून या मार्गातल्या अडचणी सांगतो. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानापाठी, पण सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटी नाचवी. आणि हा संभाव्य धोका लक्षात घेता तुकोबा अगोदरच सांगतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. दावी रूप माझा गोपिका
माझे आजोबा पण कीर्तनकार होते. हे मोरे हरिदास अप्पा मोरे म्हणजे आजोबांचं नाव. आणि ते तुकोबरायांच्या घराण्यातले वंशातले, त्याच्यामुळं त्यांच्या जुन्या चाली अजूनही माझ्याकडे ठेवणी आहेत. पण त्या दुर्दैवानं सगळे आल्या नाहीत. आमच्या आईसाहेबांकडे त्या सगळे आहेत, पण माझ्याकडे थोडाफार अंश आहे. हे माझं भाग्य आहे. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, नको ते ज्ञान. मग ज्ञान मार्गानं जायचं नाही, चला पुढं योग मार्गानं. आज ज्यांच्या पुण्यतिथीसाठी आपण इथं एकत्र जमलेलो आहोत, त्या बालादास महाराजांनी योग परंपरेनं आपली साधना केलीच ना. पण योग सोपा नाही आहे. इथं बसलेले काही विचार करत असतील, बालादास बाबांची कृपा झाली तर आम्ही पण योगी होऊ, पण संसारिकाला योग जमत नाही. एकतर भोगी माणसानं योगी कधीच व्हायचं नसतं. एक तर भोग सोडा नाही तर योग सोडा. भोगी जर योगी झाला तर त्या योगाच्या पाठोपाठ तो रोगी होण्याची जास्त शक्यता असते. त्याच्यामुळं भोग नाही तर योग, काहीतरी एक. आणि योग्याला भोग हे सोडावेच लागतात, कारण यम नियम, त्या योगाची पण 8 अंग आहेत. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. समाधीपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा शरीराची ठेवण कळाली पाहिजे. 3.5 ताचा देह आहे, त्याच्यामध्ये 25,000 नाड्या आहेत. त्याच्यामधल्या 3 महत्त्वाच्या, इडा पिंगला सुषुम्ना. तो त्या प्राणायाम करण्यासाठी त्या महत्त्वाच्या आहेत. प्राणायामाचे 2 प्रकार पडतात, अगर्भ सगर्भ. तो 3 क्रिया करून केला जातो, पूरक कुंभक रेचक. तुम्ही त्या परंपरेतलेत म्हणून मार्ग सांगते, नाही तर एवढं सांगितलंच नसतं. 3 प्रकार आहेत, 3 क्रिया आहेत. पूरक कुंभक रेचक. इडा नाडीना वायू आत घेणं पूरक, सुषुम्ना नाडीनं आतमध्ये घेतलेला वायू फुफ्फुसात साठवून ठेवणं कुंभक, आणि पिंगला नाडीनं आत घेतलेला वायू बाहेर सोडणं याला म्हणतात रेचक. 3 क्रिया झाल्यानंतर 3 बंद साधावे लागतात. मूळ बंद, जालंधर बंद, ओडियाना बंद. हे 3 बंद साधल्यानंतर अपान प्राण समान व्यान आणि उदान, याच्यातले अपान आणि प्राण एकत्र होतात, घर्षण होतं, आणि त्या उष्णतेमुळं जठराग्नी प्रदीप्त होतो. त्या उष्णतेमुळं जठराग्नीची अजून उष्णता वाढली. ती उष्णता त्या नागिणीला, कुंडलिनीला नागिण म्हणलेला आहे, तिला सहन होत नाही. त्याच्यामुळं ती जागृत होते आणि क्रमाक्रमानं स्वादिष्टान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, सहस्रार एकेका घरात जाते. पुढे गेल्यानंतर 2 मार्ग फुटतात. एक पूर्वेकडे जातो, एक पश्चिमेकडे जातो. ती पश्चिमेकडील मार्गाकडून सरळ निघून मेरूचं उल्लंघन करून समाधी अवस्थेपर्यंत पोहोचते. आणि समाधी अवस्थेपर्यंत गेली की तुम्हाला भगवंताची भेट झाली. जमेल का एवढं सगळं करायला? ऐकताना सुद्धा लोक म्हणत होती, काय सांगायला लागली कोणाच ठाऊक, बंद कर म्हणा हिला. ऐकायला नको वाटतोय हा मार्ग आपल्याला. ज्ञानोबराया 6व्या अध्यायामध्ये इतकं गोड वर्णन या योग मार्गाचं करतात. तव येळीकडे धनुधरा आसनाचा उभारा, शक्तीकडे उजगरा, कुंडलिनी नागाचे पिले, कुंकुमे नाहले, वळण घेऊन आले, सेजे जैसे तैसे ते कुंडलिनी, मौटके उटवळणी, अधोमुख सर्पिणी निजायली जैसी, विद्युलतेची विडी वनी ज्वाळांची घडी, पंधरेयाची चोखडी घोटी वजायची, तैशी सुबुद्ध आटली, पुटी होती दाटली, वज्रासने चिमुटली सावध होय, ते तर नक्षत्र जैसे उलंडले, सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज विरुढले अंकुरेसी, तैसी वेढिया ते सोडती, कवतिके अंग मोडती, कंदावरी शक्ती उठली दिसे. पण फायदा काय? ज्ञानोबराय म्हणतात, नागिणी उत्साहे नवहीद्वारे निरुधुन, नाडीत्रया माझे सुषुम्ना संचरण, न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन, नरहरी चिंतने सहज मुक्ती स्थानगा, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. म्हणून बालादास बाबांना हात जोडून सांगा, तुम्ही जंगली महाराजांच्या परंपरेतले आहात, तुम्हाला जमलं ते आम्हाला जमणार नाही, 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 नाही जमणार. मग काय? भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येथेची पै गुंडती. म्हणून स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, वाचे गाऊ विठ्ठल. कोणतं भजन करायचंय? विठोबा रखुमाई, हाण संपलं आणि स्वत्व अनुभवायला लागलो. इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगते, देव बाहेर शोधू नका, कधीतरी अंतर्मुख व्हा. आणि आपण अंतर्मुख होत नाही, इथंच फार मोठी अडचण आहे. स्वामी विवेकानंद कलकत्त्यामध्ये, पश्चिम बंगालच्या कलकत्त्यामध्ये शिष्यांना भाषण देत होते. योगावरचं काही प्रक्रिया समजावून सांगत होते शिष्यांना. तेवढ्यात भूकंपाचे हादरे बसले. भूकंपाचे हादरे बसल्यावरती सगळे जे काही विद्यार्थी आहेत ते बाहेर पळाले. पण स्वामीजी मात्र जागेवरनं हल्ले नाही, ते आहे त्याच व्यासपीठावरती बसले. बाहेर आलेल्या मुलांनी शोधाशोध केली स्वामीजीने, अरे स्वामीजी अडकले की काय, पडलं की काय त्यांच्या अंगावरती. मग त्याच्यातला जो फार निष्ठावान होता तो म्हणला, जीव गेला तरी चालेल पण मी आत जाणार आणि बघणार स्वामीजींना काय झालंय का. तो पळत आतमध्ये गेला. तोपर्यंत वातावरण शांत झालं. स्वामीजींच्या केसालाही धक्का लागलेला नव्हता, एकही दगड पडलेला नव्हता. आणि मग त्या समाधीतनं बाहेर आल्यानंतर त्या शिष्यानं प्रश्न विचारला, स्वामीजी भूकंपाचा हादरा बसतोय हे सगळ्यांना कळलं, तसं तुम्हालाही कळलं, मग सगळे पळाले, तुम्ही का नाही पळाले? त्यावेळेला स्वामीजींचं वाक्य फार मार्मिक होतं. त्यांचं असं उत्तर होतं, जसे तुम्ही पळाले तसा मीही पळालो,
फक्त तुम्ही बाहेर पळाले, मी आत पळालो. आणि हे आत पळणं ज्या दिवशी आपल्याला जमेल त्या दिवशी आपण म्हणू, पाहता पाहणे दुरी सारोनिया तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. मग कसा आहे तो, कोण आहे तो, तर त्यावेळेला ज्ञानोबराया कूटस्थ आणि ब्रह्म यांच्यातला अभेद अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तेहे उभी मूर्ती विठेवरी. तो जो परमात्मा आहे, ती जी ज्योत आहे, ती ज्योत इथं आहे आणि त्याच प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करीसी मन पवनाची खेळणी. आणि ते जोपर्यंत तुम्हाला त्या प्रत्येक ज्योतीची माहिती होणार नाही तोपर्यंत ती मूळ ज्योत तुमच्या कधीच लक्षात येणार नाही. ज्ञानोबराय म्हणतात ती मला कळली, कारण ते हे उभी मूर्ती विठेवरी. आणि म्हणून त्याला मी बघितलं. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते हे उभी मूर्ती विठेवरी. त्याला मी बघितला. कसा, तर तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारोनिया. कसा आहे तो देव, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेथे. आपल्याला तो देव भेटावा असं वाटत असेल तर थेट प्रक्रियेला हात न घालता साधू संतांची सेवा करा. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तित्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी याथे आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. तनु मनोजीवे चरणासी लागावे आणि अगरवथा करावे दास्यत्व सकळ. संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. सद्गुरू वाचुनी सापडे न सोय म्हणून धरावे ते पाय आदी आदी. संतांना शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि तुमचं भाग्य आहे, एखाद्या वेळेला देव लवकर भेटेल पण बहु अवघड आहे संत भेटी. परिया जग जेठी करुणा केली. तुमचं भाग्य आहे की तुमच्या गावामध्ये स्वतःहून संत आले. संतांना या म्हणावं लागतं, पण स्वतः बालादास महाराजांनी तुम्हाला सांगितलं गोंगडी एवढी जागा द्या. पण तुमचं काहीतरी पूर्वपुण्य असेल म्हणून तुमच्याच गावात आले. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडं का आले, कारण त्यांना माहिती होतं मी गोंगडी एवढी मागणार आहेत आणि हे एकर भर देणार आहेत. हे दातृत्व या गावामध्ये आहे. आणि म्हणून बाबा या गावामध्ये आले. भव्य दिव्य असं पांडुरंगाचं कृष्णाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. बाबांच्या समाधीला सुद्धा जे काही मंदिर तुम्ही बांधलेलं आहे ते वय झालंय, जरा वाकवत नाही. नेमकं हातात दिलेलं तुमचं पडलं त्याच्यामुळे आता नको त्रास द्यायला तुम्हाला. सुंदर असं देखणं मंदिर, आपण दोन्ही मंदिरं देखणी आहेत. आणि तुम्ही जो हा कार्यक्रम 50व्या वर्षाचा असा भव्य दिव्य स्वरूपामध्ये करताय. सप्त्याला किती वर्ष झाली? 50 वर्ष पूर्ण झाले. 50 वर्षापूर्वी इवलेसे रोप लाविलेद्वारे कालांतरानं 25व्या वर्षी म्हणले असाल तुम्ही, त्याचा वेलो गेला गगनावरी. आणि आत्ता सध्या अशी अवस्था आहे तुमच्या सप्त्याची, दुसराच दिवस आहे तरी मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची बहरू कळियास याला. भविष्यात अजून मोठं स्वरूप या सप्त्याचं व्हावं हे मी परमपूज्य आदियोगी असणाऱ्या बालादास बाबांच्या चरणी प्रार्थना करते. माझ्या कीर्तनाची वेळ झालेली आहे, पण ज्यांच्यामुळं या गादीवरती आम्ही उभं राहून सेवा करू शकतो ते म्हणजे वारकरी संप्रदायाचे आराध्य आणि आमचे उपास्य असणारे ज्ञानोबा तुकोबा. त्यांचं एकदा प्रेमाने सर्वांनी भजन करूयात आणि मग नंतर आपण सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, म्हणून त्यांच्याही मुलाचं एकदा खरंच खूप कौतुक केलं पाहिजे. त्याचबरोबर आजचं अन्नदान सीमाजी विलास पाटील, अभिषेक श्री सौ रंजना सदाशिव पाटील या सगळ्यांचा झालेला आहे. आणि या परमपूज्य बालादास महाराज सेवा ट्रस्ट मुक्काम पोस्ट शिरगाव तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर ह्या समस्त ट्रस्टींचे एकदा मी हात जोडून खरोखर तुमच्या चरणी मी नतमस्तक होते. सुंदर अशी सेवा आपण करताय. आणि ज्यांनी मला फोन केला, ज्यांच्यामुळं खरं तर लांब कार्यक्रम घेणं मी बंद केलेलं आहे, कारण होत नाही. आता 28 वर्ष झालं मी हे करते. मी 8 वर्षाची होते तेव्हापासून कीर्तनं करते आणि आता जवळपास मी 35 वर्षाची आहे तरी कार्यक्रम चालू आहेत. त्याच्यामुळे मी फार लांबचे कार्यक्रम करत नाहीत. पण अगदीच फार जिव्हाळ्यानं कोणी सांगितलं की नाही नाही ताई आलंच पाहिजे तर मग यावं लागतं. आणि आमचे सदाशिव भाऊ पाटील त्यांनी फोन केला, ताई काही करा पण फार मोठी समाधी आहे, महापुरुषांचं गाव आहे, तुम्ही आलं पाहिजे. अंतराचा विचार करू नका, आमच्या स्नेहाचा विचार करा. आणि तुमच्या या स्निग्धतेमुळे या गावामध्ये येणं झालं. त्यांनी आल्या आल्या सांगितलं, तसं मी पण बघितलं नव्हतं कीर्तन, माझ्या बायकोनंच बघितलं. त्याच्यामुळं तिची फार इच्छा होती की ताईंचा कार्यक्रम आपल्या गावात झाला पाहिजे. आपण या ठिकाणी मला निमंत्रण दिलं म्हणून मी आपलेही ऋण व्यक्त करते. कीर्तनाच्या साथीला जी सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, मग गुणीजनामध्ये व्यासपीठ चालक गायनाचार्य हरिभक्त रवी महाराज आरडे असतील,
काय अधिकाऱ्यांचे परीक्षा घ्यायची नसते, त्यांनी माझी परीक्षा घेतली ते मला कळलं. एक प्रमाण असं टाकलं की मला बोलताच आलं नाही, पुढं विचारून घ्यावं लागलं बाबा काय म्हणले तुम्ही. आपण या ठिकाणी माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिलात आपले ऋण व्यक्त करते. गायनाचार्य हरिभक्त राम महाराज गरड आपणही या ठिकाणी उपस्थित राहिलात आपले ऋण व्यक्त करते. गायनाचार्य भागवत महाराज खांडे आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपले ऋण व्यक्त करते. मृदुंगाचार्य नारायण महाराज आरडे आपले ऋण व्यक्त करते. मृदुंग अलंकार रामेश्वर महाराज बुरंगे महाराज जे आपले ऋण व्यक्त करते. आणि मला तुमचं तर मी कौतुक केलंच, पण तुमच्या दोघांचं एक वैशिष्ट्य सांगते. मुर्दे आता 9:30 होणारच आहेत. मी थोडंसं भुकेला सांगा झालं 10 मिनिटात उरकणारे बुवा. 10 मिनिटं नाही ना, लई भूक लागली मग थोडा अर्धा तास अजून एक 5 मिनिटं. महाराष्ट्रात पखवाज वाजवणारे कमी नाही आहेत. आणि आजकाल तर असं झालं आहे की गल्लीमध्ये 10 पखवाजवादक आहेत. आळंदीमध्ये गेल्यानंतर जिथं झालं तिथं पखवाजवादकांची संख्या खूप आहे. पण काय आहे, पखवाज वाजवताना तो सात्विकतेनं वाजवणं गरजेचं आहे. आणि ती सात्विकता तुमच्या वाजवण्यामध्ये आहे, हे तुमचं कौतुक आहे. वाजवणारे तसे 3 प्रकारचे सध्या, पण इंद्रासारखे काही वाजवतात, रावणासारखे काही वाजवतात आणि शंकरांसारखे काही वाजवतात. हे तिघही मृदुंगवादक येतात. आता इंद्राचा विचार इथं नको करायला, कारण इंद्र कीर्तनात नाही वाजवतो, नर्तनात वाजवतो. भक्ती ज्या वेळेला नाचायला लागते त्याच वेळेला ते येतात, चुकून नाही तर इकडे शक्यतो येत नाहीत. पण शंकर आणि रावण दोघंही कीर्तनात वाजवतात, भजनात वाजवतात. पण आजकालचे वादक रावणासारखे जास्त आहेत. असे वाजवताना त्याला म्हणाल अरे जरा तिरकिट तरी कळू दे, ते किटकिट वाजायला नको. पण तुम्ही इतकं मृदू की तुमचा प्रत्येक बोल लक्षात यावा. दोघांच्या वाजवण्यातला फरक काय सांगू का, शंकरांच्या आणि रावणाच्या. रावण ज्या वेळेला वाजवतो ना, तोही शंकरांचा भक्त आहे. तो वाजवताना कसा वाजवतो ते ऐका. जटाटवी जलग गलप प्रवाह पाविकस्थले गलेव लंब्य लंबितांबुजंग तुंग मालिका टमट्ट मट्ट मट्ट मन्निनाद मट्ट मर्वयम चकार चंड तांडवम तनोतुना शिवा 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 शिवा. हे रावण वाजवतो. ऐकलं तरी शहार येतात, कुणाला धरून कुणाला मारू असं होतं. पण ज्या वेळेला शंकर वाजवतात ना, शंकरांचं उपास्य राम आहे. मग तेही वाजवताना स्तुतीच वाजवतात रामांची. पण ते काय वाजवतात तेही सांगते. श्री 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 रामचंद्र कृपालु अरुमल हरण भवभय दारुणं नवकंचलोचन कंजमुखकर कंजपद कंजारुणं श्रीराम 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 श्रीराम. इथं हा बोल वाजवावा लागतो हेच बऱ्याच जणांना कळत नाही. तुमचं स्पेशल थँक्स. नाही तर त्यांच्या वाजवण्यानुसार ढाळून घ्यावं लागतं स्वतःला. आता या दोन्हीतलं पहिलं जे होतं ते तामस होतं रावणाचं, आणि दुसरं जे होतं ते सात्विक होतं. दुसरं ऐकलं की मनात शांत भाव निर्माण झाला, आणि तो शांत भाव या दोघांच्या वादनातून निर्माण होत होता. म्हणून आपण दोघांचे ऋण व्यक्त करते. आणि त्याचबरोबर खरं तर विशेषत्वानं हे जे दोन्ही चोपदार आहेत, काय पर्सनॅलिटी आहे दोघांची. तब्येत वगैरे एकदम असं ते फेटा बिटा एकदम परफेक्ट. बाबांच्या मिशा एकदम खूप गोड सेवा आपण दोघांनी केली. आपण दोघांचे ऋण व्यक्त करते. आणि त्याहून महत्त्वाचं, सुरुवातीला मला घेऊन येतानाच हातामध्ये भगवी पताका घेऊन नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या हा आशय मनामध्ये ठेवून ज्यांनी या ठिकाणी ही सेवा केली ते आमचे वसई विरारचे सुनील बाबा आमचे धावडे. मुंबईला कुठेही कीर्तन असेल की ते माझ्या कीर्तनाला असतात. आणि मी इथं त्यांना बघितल्यावर मी शॉकच झाले. मुंबई टू कोल्हापूर इतकं कसं काय लांब आले. पण ते म्हणले ताई मलाही प्रेमाने बोलवलं त्याच्यामुळे यावं लागलं. आपणही या ठिकाणी उपस्थित झालात. सुनील दादा आपलेही ऋण व्यक्त करते. विणेकरी म्हणजे देहूकरांच्या फडावरती नियम आहे, विणेकऱ्यांनी पांढराच फेटा घातला पाहिजे. आपण असे त्या फडावरच्या विणेकऱ्यांसारखे छान तुम्ही सेवा केली. पण बाबा आपलेही ऋण व्यक्त करते. हां सांगते ना. आणि याहूनही महत्त्वाचं, मोठे परमार्थ करतात त्यावेळेला देव पटकन पावत नाही, पण लहानपणाची बोबड्या बोलाची केलेली सेवा देवाला पटकन रुचते, आवडते. आणि म्हणून इथं हे जे बालगोपाल या ठिकाणी आमच्या मुली उभ्या आहेत, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, सखूबाई, बहिणाबाई स्वरूपामध्ये या सगळ्या आमच्या लेकींनी गोड अशी सेवा केली. आपले ऋण व्यक्त करते. इकडचे जे बालगोपाल आहेत आपले पण ऋण व्यक्त करते. सगळ्यात महत्त्वाचं शेवटचे स्पेशल थँक्स
टू साऊंड सिस्टम ऑपरेटर. इतकी गोड सेवा आपण दिलीत. कारण काय मला सुरुवातीला वाटलं ज्या वेळेला भोंग्याचा बॅक यायला लागला म्हटलं जमतंय की नाही कोणच ठाऊक कीर्तन, पण तुम्ही नंतर काय त्याच्यामध्ये जादू केली तुमच्या हातांनी. पण तुम्हाला मानलं पाहिजे, खूप गोड सेवा दादा आपण आम्हाला दिलीत. आपलेही मनपूर्वक ऋण व्यक्त करते आणि आता शेवटी तुम्हा सर्वांच्या चरणरविंदावरती नतमस्तक होते आणि मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अशी सर्वांच्या क्षणी विनंती करते. पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ शिरगावकरांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं म्हणून सर्वांचे ऋण व्यक्त करते आणि सेवेला पूर्णविराम देण्या अगोदर 2 मिनिटं सर्वांनी थोडंसं ताट बसा, हातानं टाळी आणि मुखानं तुकोबरायांचं आपल्याला भजन करायचे. काय आहे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. खरं तर खूप नावं घ्यायची असतात. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सांग बोधला शेख मोहम्मद सावता माळी गोरा कुमार सात बाबा कोंडाजी बाबा रावजी बाबा वाजवणे बाबा सीताराम बाबा वामनानंद स्वामी बालादास बाबा एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा. एवढं लांबलचक जमायचं नाही म्हणून किमान एक भजन करा. तुकाराम 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 मातोश्री विजयाताई साठे ज्या माझ्या गुरु आहेत आणि माझ्या मातो पण आहेत, त्याही या ठिकाणी आज विशेष कीर्तनाला आल्या आहेत. कारण एका योग्यांच्या गावी जायचे म्हणून त्यांचे ऋण व्यक्त करते. शेषराजदादा साठे असतील, आदितीताई साठे असतील, त्यांचेही ऋण व्यक्त करते. सेवेला विराम. सरस्वतीला पण भैरवी म्हणणार आहात. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निर्ज्योती ते हे उभी मूर्ती विजेवारी तो हारे शिवारी माझ्या डोळे माता बोली रे पुरी विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल